पुण्यामध्ये कोण किती कुठे आणि कसं बांधकाम करायचं याचे नवीन नियम राज्य सरकारने प्रसिद्ध केले आहेत। विकास नियंत्रण नियमावली अर्थात डीसी रूल म्हणून हे नियम ओळखले जातात। शहराची जुनी हद्द आणि 23 गावांची नवीन हद्द यासाठी वेगळे डीसी रूल होते, ते रद्द करून संपूर्ण शहरासाठी आता एकच डीसी रूल असणार आहेत। नवीन डीसी रूलवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। पुण्यातही होणार गगनचुंबी इमारती, उंचीवरची मर्यादा काढली, जुन्या वाड्यांचा होणार पुनर्विकास, वाड्यांच्या विकासासाठी वाढीव एफएसआय, मेट्रो बीआरटी साठी 4 एफएसआयची खैरात, नदीच्या ब्लू लाईनच्या आतल्या जागेचाही आता करता येणार वापर। राज्य सरकारने पुण्यासाठी नवीन डीसी रूल्स गुरुवारी प्रसिद्ध केले। त्यातले हे काही प्रमुख मुद्दे। डीसी रूल मधल्या या तरतुदी नक्कीच आकर्षक वाटतात, पण नगर रचनाकारांनाही त्यात अनेक त्रुटी दिसतात। डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलर्स हे राबवणारी जी यंत्रणा असते ती मनपा आहे, त्यांच्यामध्ये हा ट्रेंड हे केले पाहिजेत। कारण काही काही असं आढळतं की ही यंत्रणा म्हणजे त्याच्यामध्ये जे डीसी रूल्स काय मार्क करून देतात, तर त्याच्यावरती पण शासनाचं लक्ष पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। नवीन डीसी रूल्समध्ये अनेक ठिकाणी वाढीव एफएसआय देण्यात आलाय। वाढीव एफएसआयचा फायदा विविध घटकांना होणार आहे। जुन्या वाड्यांचा विकास करण्याकरता 3 एफएसआय देण्यात येणार आहे। मेट्रोच्या दोन्ही बाजूंना 500 मीटर पर्यंत 4 एफएसआय मिळणार आहे। मेट्रोच्या बाजूला 4 एफएसआय देण्यास राष्ट्रवादीचे खासदार वंदना चव्हाण आणि भाजपचाही विरोध होता। बीआरटीच्या मार्गाच्या बाजूलाही 4 एफएसआय मिळणार आहे। पीएमपीएल आणि एसटीच्या जागा किंवा डेपो विकसित करण्याकरता देखील जादा एफएसआय मिळणार। राज्य शासन आणि महापालिकेच्या मालकीच्या वसाहतींना 4 एफएसआय देण्यात आलाय। तसंच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या त्याच जागेत विस्तारीकरणाचाही मार्ग मोकळा झालाय। एफएसआयच्या या खैरातीमुळे बांधकामं वाढणार हे निश्चित, पण केवळ बांधकामं वाढवणं म्हणजे विकास नव्हे अशी टीका होतीये। वाढणारी बांधकामं आणि त्यामुळे वाढणारी लोकसंख्या यासाठी लागणाऱ्या नागरी सुविधांचा देखील विचार डीसी रूलमध्ये व्हायला हवा होता अशी अपेक्षा केली जाते। सगळ्या नागरी सुविधा या योग्य असाव्या लागतात। एक गोष्ट मला त्यातली बरी वाटली, परंतु त्याच्यातूनही पुढे म्हणजे पालिकेवर आर्थिक ताण पडण्याची शक्यता आहे। त्यांनी आता रिझर्वेशन बॉन्ड्स काढले, म्हणजे रिझर्वेशन ताब्यात यावीत याच्यासाठी काही बॉन्ड्स काढणार, त्या बॉन्ड्सच्या माध्यमातून तो माणूस नंतर पालिकेची देणी देऊ शकणार, परंतु याचा वापर कितपत होईल याच्याबद्दल मी साशंका आहे। नदीकाठावरील ब्लू लाईनच्या आतल्या जागेचाही आता वापर करता येणार आहे, पण फक्त सार्वजनिक स्वच्छतागृह, खोली मंडई, पार्किंग, उद्यानं अशी लोकोपयोगी कामच करता येणार आहेत। त्याचबरोबर रेड लाईन आणि ब्लू लाईन मधल्या जुन्या बांधकामांचा पुनर्विकास करण्याची परवानगी देखील देण्यात आली। त्यामुळे पुनर्विकास करताना या इमारतींना बेसमेंटची उंची वाढवावी लागणार आहे। त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील हजारो लोकांना दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर झोननुसार टीडीआर वापराची अट शिथिल करण्यात आली आहे। आतापर्यंत टीडीआरची अ, ब, क अशा झोनमध्ये वर्गवारी होती, ती आता रद्द करण्यात आली आहे। एफएसआय आणि टीडीआरला आता क्रेडिट बॉन्डचा पर्याय देण्यात आला आहे। खासगी मालकाकडून एखादी जागा हस्तांतरित करताना त्या जागेचं मूल्य घेण्याऐवजी किंवा त्या बदल्यात एफएसआय अथवा टीडीआर घेण्याऐवजी महापालिका हा क्रेडिट बॉन्ड लिहून देणार आहे। या बॉन्डच्या रकमेतून महापालिकेचे सर्व कर यातून कमी करता येणार आहेत। मात्र हे डीसी रूल्स म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिल्डरांना खुश करण्याचा भाजपचा प्रयत्न अशी टीका विरोधकांनी केली। भाजपनं हे आरोप फेटाळले। पुणे शहराच्या नागरिकांना आणि विकासाला केंद्रबिंदू धरून केला असता तर हे निर्णय शक्य नव्हते। तुम्हाला जर पुणे शहराचा विकास पाहिजे असताना तुम्हाला समतोल निर्णय घेतले पाहिजे, काही वेळेला कटू निर्णय, काही वेळेला गोड निर्णय, पण हे फक्त आणि फक्त बिल्डरांच्या हिताचा निर्णय केला गेला। जे कोण बोलतायत यांना बोलण्याचा काही अधिकार नाही। तुम्ही यावर काय केलं? तुम्ही 15 वर्ष सत्तेत होतात, राज्यात, केंद्रात, महापालिकेत तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन करता आला नाही, मंजूर करता नाही आला, त्याच्यावर तुमच्या सभागृहात तुमच्या नगरसेवकांचं एकमत तुम्ही करू शकला नाहीत। त्यामुळे तुमच्या नाकर्तेपणा झाकण्यासाठी जर का तुम्ही दुसऱ्यावर बोट दाखवणार असताल ते अत्यंत चुकीचं आहे। विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे, आता डीसी रूल्सही प्रसिद्ध झालेत, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता महापालिकेवर आहे। त्या टप्प्यावर महापालिका प्रशासनानं चोख भूमिका पार पाडण्याची गरज आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, संपूर्ण पुण्यासाठी आता एकच डीसी रूल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, किती उपयुक्त आहे हा डीसी रूल किंवा हे रूल संपूर्ण पुण्याचा विकास करण्यासाठी? हिमालय डीसी रूल मध्ये एफएसआय वाढीव एफएसआय देण्यात आलेला आहे, त्यामुळे बांधकामं वाढणार आहेत हे निश्चित। पण ही बांधकामं वाढत असताना एफएसआय दिल्याने बांधकाम वाढेल, त्यामुळे लोकसंख्या वाढेल, तेवढी जास्त लोक त्या परिसरामध्ये किंवा त्या भागामध्ये राहायला येतील। ही लोकसंख्या वाढल्यानंतर त्या लोकांना आवश्यक पाणी पुरवठ्याची यंत्रणा महापालिकेकडे आहे का, ती सिस्टीम महापालिकेकडे आहे का, ड्रेनेजची लोकसंख्या वाढल्यानंतर ड्रेनेजची सिस्टीम आहे का, रस्ते आहेत का, पार्किंगची सुविधा आहे का, अशा ह्या ज्या नागरिक गरजा आहेत का,
त्या महापालिका FSI वाढवून दिल्यानंतर ती लोकसंख्या वाढेल. त्याला पूर्ण करू शकणारी ह्या नागरी सुविधा ज्या आहेत त्या महापालिकेकडे आहेत का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे की महापालिकेकडे एवढी सक्षम यंत्रणा नाहीये. आणि तोच प्रश्न BRT आणि मेट्रोच्या संदर्भात आहे. मेट्रो आणि BRTच्या बाजूला 4 FSI देण्यात या DC रूल मध्ये प्रस्तावित करण्यात आलेला आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी पुण्यातला BRTचा जो एक रूट जो आहे त्याची पाहणी केली होती आणि 4 FSI दिल्यानंतर हा जो एक रूट आहे कोथरूड ते खराडी पर्यंत, याच एका रूटवरती 25 लाख लोकसंख्या राहू शकेल 4 FSI दिल्यानंतर. आणि पुण्याची लोकसंख्या आहे 40 लाख. पण 25 लाख लोकसंख्या जर या 10-12 किलोमीटर मध्ये राहायला आली तर कसा हा विकास असेल, हा महत्वाचा प्रश्न आहे. नक्की हा महत्वाचा प्रश्न आहे. खूप खूप धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.